औरंगाबाद जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, भाव मिळत नसल्याने कांदा मार्केटच्या गेटवर दिला फेकून। वाशिमच्या सारसी गावात 200 जणांना डायरियाची लागण, विहिरीतलं दूषित पाणी प्यायल्याने झाला डायरिया। सगळ्यांनी आम्हाला गेटच्या आत घेरलं सर, आणि घेरलं तर त्याच्यानंतर मग अजून फोर्स आली सर, रायते साहेब आले। नांदेडमध्ये जमावानं केली पोलीस सब इन्स्पेक्टरलाच मारहाण, जखमी पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू। आमदार प्रदीप नाईक यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा पोलिसाचा दावा। अनीस आणि एकटी संस्थेनं निराधार हौसाबाई यांना केलं जटामुक्त, अंधश्रद्धेला दिला फाटा। अकोलेकरांना पावसानं दिला मोठा दिलासा, पाऊस पडल्यानं नागरिक सुखावले। आणि औरंगाबादमधले कॉन्स्टेबल रफिक शेख यांनी केलं एव्हरेस्ट सर, 2 महिन्यांच्या मोहिमेत मिळालं यश, ग्रामीण पोलीस दलात कॉन्स्टेबल रफिक कार्यरत। नमस्कार, मी सुप्रिया, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि सुरुवातीला बातमी आहे औरंगाबादची। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आता कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झालेत। वैजापूरमधील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, तर विक्रीस आणलेला कांदा हा त्यांनी मार्केटच्या दारातच फेकून दिला। कांद्याला भाव केवळ 50 पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विकण्यास आणणं आता बंद केलंय। यामुळे मराठवाड्यातील असलेल्या वैजापूरमधल्या मोठ्या कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट आहे। जे शेतकरी कांदा विकण्यास येत आहेत ते भाव मिळत नाहीत, म्हणून कांदा मार्केटच्या गेटवरच तो कांदा फेकून देत आहेत। इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। औरंगाबाद कांद्याचं आंदोलन पेटलेलं आहे। कांदा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 50 पैसे किलोने कांदा चाललेला आहे, त्यामुळे शेतकरी बाजार उत्पन्न समितीला कांदा या ठिकाणी आणतोय। मात्र कांद्याला 50 रुपये भाव मिळाल्यामुळे कांदा खाली कशा पद्धतीने या ठिकाणी टाकून दिलेला आहे। कांद्याच्या बद्दल चांगला भाव मिळावा यासाठी आता शेतकरी आक्रमक झालेला आहे। रस्त्यावर कांदा आता फेकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अशा पद्धतीचे आंदोलन आता औरंगाबादमध्ये होत आहेत। कारण मला एक सांगा, आज सोन्यासारखा कांदा तुम्ही रस्त्यावर फेकलेला आहे, काय कारण? कारण त्याला भावच नाही, मातीमोल भावामध्ये आमचा कांदा जायला लागलेला आहे। नावेला जसं आम्हाला सरकारचा निषेध म्हणून हा कांदा आम्ही रस्त्यावरती फेकलेला आहे। सरकारने आमची आतापर्यंत कुठली दखल घेतल्यामुळे आम्हाला हा कांदा आमचा सोन्यासारखा माल आम्हाला रस्त्यावर फेकायला लागलेला आहे। काय भाव पाहिजे, तुम्हाला काय आंदोलन करणार जर भाव नाही मिळाला? आमचं झालेलं उत्पादन खर्च जर निघायचा असेल, शेतकऱ्याला जर खरंच कांद्यापासून जर आर्थिक लाभ द्यायचा असेल शासनाला, तर आम्हाला किंमत कमी 2000 रुपयाची मागणी आमची आहे। कांद्याला 2000 रुपये क्विंटल तरी भाव मिळाला पाहिजे। जर समजा मागणी मान्य झाली तर आंदोलन कसं राहील? आज बघा तुम्ही, आज स्वतः तुम्ही मार्केट कमिटीला आलेले, अतिशय शुकशुकाट आहे। फक्त आज आम्हाला निषेध करायचा होता म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो। इथून पुढच्या काळामध्ये मार्केट कमिटीला अक्षरशः आम्ही कुलूप लावू, एवढं सरकारने लक्षात घ्यावं, हेच आम्हाला या ठिकाणी आज सांगायचं आहे। एकंदरीत 2000 रुपयाचा भाव जर मिळाला नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू, मार्केटला बंद करू। बाबा मला एक सांगा, काय खर्च येतो आणि काय किंमत आहे? हो, लई खर्च येतो कांद्याला। गोणीचा भाव काय तुम्ही विचारून घ्या, आपल्या मजुराचा भाव काय विचारून घ्या। एकरी 60,000 रुपये म्हणजे लागतात, खर्च लागतो आम्हाला। मजुराचा खूप खर्च आहे, काहीच परवडत नाही आम्हाला। आणि ह्यो असा भाव जर म्हणलं रुपये किलो सुद्धा ना कांदा, काय करणार रे शेतकरी? आज तेच आम्ही रोडवरून आरडाओरडा करून दुसरं काय करणार मग आता? हा, आत्महत्या करायची पाहिजे ना, आम्हाला दुसरा विषय नाही काही। काय करणार मग आता आम्ही? एकंदरीतच एकरी जवळपास 50 ते 60 हजार रुपये खर्च कांद्याला येतो। आणि हे सोन्यासारखं पीक खरंच मला थोडंसं वाईट वाटतं की शेतकऱ्याला हा कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ आलेली आहे। 50 पैसे किलो भाव हा खरंच भाव आहे का? कारण आम्हीच बातम्या करतो, जर कांद्याचे भाव वाढले की सामान्य माणसाच्या डोळ्यात पाणी आलं वगैरे अशा आम्ही बातम्या करतो, मात्र आता शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, वैजापूर। बाजारामध्ये जेव्हा कांदा 50 रुपये किलो होतो तेव्हा प्रसार माध्यमांसह सर्वसामान्य जनता सरकारवर तुटून पडते। पण हाच कांदा जेव्हा 3 रुपये किलो होतो तेव्हा शेतकऱ्याच्या बाजूने कुणीच का उभं राहत नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला विचारला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पुणे जिल्ह्यातील चाकण इथं पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी रस्त्यावर कांदा ओतून आणि गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। नाफेडच्या धर्तीवर राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी विक्री केंद्र सुरू करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी राजू शेट्टी यांनी केली।
बातमी आहे नाशिकची. संतप्त जमावानं आता कपालेश्वर देवस्थान इथल्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे आणि पोलिसांनी जमावावर लाठीमार देखील केलेला आहे. तर तृप्ती देसाई यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत. कपालेश्वर मंदिराच्या विश्वस्तांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे. आपण या छायाचित्रांमध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीनं इथल्या ऑफिसची देखील तोडफोड झालेली आहे. तर तृप्ती देसाई यांना पोलीस सध्या घेऊन गेलेले आहेत. रत्नागिरीमध्ये सुरू झालेला शिवसेना भाजप वाद आता वाढतच चाललाय. आता वाद येऊन ठेपलाय तो रत्नागिरीच्या नळ योजनेच्या सादरीकरणात. 69 कोटींच्या प्रस्तावित नळ योजनेचं सादरीकरण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत करणार होते. मात्र ज्या सभागृहात हे सादरीकरण होणार होतं त्या गाडगेबाबा सभागृहालाच नगराध्यक्ष महेंद्र मयेकर जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सील ठोकलंय. कायदा सुव्यवस्थेचं कारण दाखवत चक्क त्यांनी याला सील ठोकलेलं आहे आणि यामुळे नाईलाजानं शिवसेनेला हे सादरीकरण मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच करावं लागलंय. गेल्या काही दिवसांपासून नगराध्यक्ष मयेकर आणि सेना आमदार उदय सामंत यांच्यामध्ये विकास निधीच्या श्रेयावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि आव्हान प्रतिआव्हानाची भाषा सुरू आहे. फक्त सील करणं म्हणजे खऱ्या अर्थाने वैचारिक दळबद्रीपणा आहे असं मी मगाशी सांगितलंय की एखाद्या सभागृहाचं सील करण्याची वेळच का यावी. म्हणजे आपण आपल्या सावलीला पण घाबरतो का की ह्यांचं सभागृह कोण पळून नेणार होतं का. म्हणजे अशा मनोवृत्तीची जर मंडळी सभागृहामध्ये म्हणजे सील करणारी जर असतील तर मला नेमकं भवितव्याची काळजी वाटते की नेमक्या त्यांच्या हातून काय होणार. रत्नागिरीतलं चुकीच्या पद्धतीने वातावरण दूषित केलं होतं. उदाहरण घेतल्यानंतर तालुका अध्यक्ष गटनेते भांड्याचे साळवी यांच्या ज्या वल्गना होत्या की आम्ही असं करू तसं करू, सुरक्षितेच्या दृष्टीने आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते करणे गरजेचं होतं. बातमी आहे वाशिमची. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातल्या सारसी गावामध्ये दूषित पाण्यानं 200 जणांना डायरियाची लागण झाली आहे. 16 तारखेपासून गावालगत असलेल्या विहिरीमधलं पाणी गावकरी पिण्यासाठी वापरतात. मात्र मागच्या 3 दिवसांपासून या पाण्यामुळे गावकऱ्यांना डायरियाची लागण झाली आहे आणि 2 दिवसांमध्ये ही संख्या 200 वर गेली आहे. या सर्व रुग्णांवर सध्या वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आसेगाव पारडी इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या रुग्णालयामधल्या उपचारांनी रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याचा आरोप आता गावकरी करतात. सरकारी काम आणि 12 महिने थांब अशी एक म्हण प्रचलित आहे. पण कोल्हापूरमध्ये हेच सरकारी काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलंय आणि त्यासाठी आता थेट कायद्यामध्ये बदल करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. काय आहे या कामाची परिस्थिती याबद्दलच आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. कोल्हापूर शहरातल्या पंचगंगा नदीवरच्या पर्यायी पुलाची चर्चा सध्या कोल्हापूर शहरातल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सुरू आहे. कारण तब्बल 3 वर्ष झालं या पुलाचं जे काम आहे ते रखडलेलं आहे. आपण बघतोय हाच तो पूल आहे आणि या बाजूला बघितलं तर आपण हे काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. कोल्हापूरपासून रत्नागिरीला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे खरं तर. आणि हा जो आपण समोर पूल बघतोय हा शिवाजी पूल आहे. जुन्या काळातला हा पूल आहे आणि या पुलावर वाहतुकीची कोंडी होते, सतत अपघात देखील होतात आणि त्यामुळेच या पर्यायी पुलाला त्यावेळेला मंजुरी देण्यात आली. 2012 साली खरं तर याला मंजुरी दिली आणि 2013 साली या पुलाचं प्रत्यक्ष काम सुरू झालं. पण गेल्या 3 वर्षांपासून अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही. आपण जर बघितलं तर ही बाजू तर आपल्याला दिसली पूर्ण झालेली, पण आपण या बाजूला बघितलं तर हे काम अपूर्णच आहे. आपण बघतोय 75% काम पूर्ण झालेलं आहे आणि 25% काम आजही अपूर्ण आहे. आणि विशेष म्हणजे आता हे उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी थेट दिल्लीमध्ये संसदेत कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. कारण त्याचा असं आहे, आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी समोर हा जो आपल्याला पडका जो हौद दिसतोय हा हौद ऐतिहासिक हौद म्हणून ओळखला जायचा आणि पुरातत्व खात्याच्या अखत्यारीमध्ये हा हौद येत होता. पण कोल्हापूरकरांनी एक जन आंदोलन पुकारलं, महापौरांनी देखील या ठिकाणी रास्ता रोको केला होता आणि त्यानंतर हा हौद आपण बघतोय समोरचा हा या ठिकाणचा पाडण्यात आला आणि त्याच्या जवळ जी झाडं आपल्याला दिसत आहेत ती देखील झाडं पाडण्यात आली. कारण वन खात्याचा आणि पुरातत्व खात्याच्या नियमांमध्ये खरं तर या पुलाचं काम अडकलं होतं आणि आता थेट आपण बघतो या पुलाच्या कामाच्या पूर्णत्वासाठी संसदेमध्येच कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये पहिल्यांदा याबाबतचा ठराव केला जाईल, त्यानंतर तो राज्यसभेत जाईल आणि मग राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर हे अमेंडमेंट जे आहे
ते पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर या पुलाचं काम पूर्ण होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदर्यसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. जोपर्यंत काम चालू होतं तोपर्यंत आर्किओलॉजी डिपार्टमेंटची परमिशन लागली नाही, पण तक्रारी झाल्यानंतर आर्किओलॉजी डिपार्टमेंटनं त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि मग त्यांनी सांगितलं की आर्किओलॉजिकल साईटपासून 15 मीटरवर असल्यामुळं त्याला परमिशन देता येणार नाही आणि मग ते काम थांबलं, रखडलं, त्याचा कॉन्ट्रॅक्टरही निघून गेलेला आहे. ज्यावेळी केंद्रामध्ये माहिती घेतली त्यावेळेस लक्षात आलं की हा कायदा असा आहे की आर्किओलॉजीच्या साईटपासून 40 मीटरच्या आत जर अशा पद्धतीचं कुठलं बांधकाम झालं किंवा परमिशन दिली तर त्या अधिकाऱ्याला 3 वर्षाची तुरुंगवास होणार आणि म्हणून अधिकारी अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय देण्यास तयार नाही आहेत. पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या समवेत बैठकीनंतर असा निर्णय झाला की तो क्लॉज पब्लिक पर्पजसाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सोयीसाठी हा कायदा बदलावा लागेल. यानंतर या बुलेटिनमध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN. ब्रेकनंतर आपलं स्वागत. अकोल्यातल्या नागरिकांना आज मोठा दिलासा मिळालाय. कालपर्यंत 47 अंशांवर तापमान गेल्यानंतर आज अकोल्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. तर एप्रिल महिन्यापासून अकोला जिल्ह्यामध्ये तापमानानं उच्चांक गाठलेला होता. उकाड्यानं नागरिक त्रस्त झालेले होते आणि तापमान हे 46 अंशांच्या पुढे गेलेलं होतं. त्यामुळे आज पाऊस पडल्यानं थोडे तरी नागरिक सुखावलेले आहेत. बातमी आहे अमरावतीची. अमरावतीच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं नुकतीच एक तपासणी केलेली आहे, ज्यामध्ये रेडबुल हे एनर्जी ड्रिंक शरीरासाठी हानिकारक असल्याचं उघड झालंय. अमरावती बडनेरा मार्गावर आंतरराष्ट्रीय दर्जाचं वॉलमार्ट हे नामांकित होलसेल दुकान आहे आणि या दुकानामध्ये अनेक खाद्यपदार्थ आणि पेय असतात. त्यासोबतच रेडबुल सुद्धा आहे. 13 ऑगस्ट 2015 रोजी रेडबुल एनर्जी ड्रिंकचं सॅम्पल हे नागपूरच्या अॅनाकॉन प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं होतं. त्यातून एक धक्कादायक खुलासा झालेला आहे आणि ते म्हणजे रेडबुलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ॲल्युमिनियम, लोह आणि मॅग्नेशियम हे मेटल्स आढळले. या रिपोर्टवर रेडबुलनं आक्षेप घेतलेला होता. मात्र हे पेय गाझियाबादच्या रेफरल प्रयोगशाळेतही पाठवण्यात आलं आणि तिथूनही हे पेय हानिकारक असल्याचं समोर आलंय. त्यामुळे वॉलमार्टमधील 10,20,000 रुपये किमतीचे 10,789 रेडबुलचे कॅन्स हे जप्त करण्यात आलेले आहेत. पुन्हा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे कोल्हापूरची. समाजामध्ये आजही अनेक जुन्या चालीरीती आणि परंपरा पाहायला मिळतात. मात्र या चालीरीतींना फाटा देऊन काम करणाऱ्या काही संस्था आणि नागरिक आजही समाजामध्ये अविरतपणे काम करतात. कोल्हापूरमध्येही अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि एकटी संस्थेच्या महिला आजही त्यांचं काम पूर्ण करतात आणि त्यांच्या याच कामामुळे एका निराधार महिलेची तब्बल 1 किलो वजनाची जट ही काढण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधल्या रस्त्यांवरून हौसाबाई नावाची ही महिला फिरत असल्याचं एकटी संस्थेच्या महिलांना निदर्शनास आलं. यानंतर त्यांनी तिला संस्थेमध्ये दाखल केलं तर तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. मात्र तिच्या डोक्यामध्ये जट असल्याचं समजल्यावर या महिला कार्यकर्त्यांनी ही जट काढण्याचा निर्णय घेतलाय. औरंगाबादमधले पोलीस कॉन्स्टेबल रफिक शेख यांनी एव्हरेस्टची सर केली आहे. 2 महिन्यांच्या मोहिमेमध्ये त्यांनी हे यश मिळवलंय. यापूर्वी त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र खराब हवामानामुळे त्यांना मागची मोहीम ही थांबवावी लागली होती. यावेळी मात्र त्यांना यश आलेलं आहे आणि त्यांच्या या यशानं पोलीस दल आणि औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.